नमस्ते मुलांनो. तर आज आपण बालभारती 3 मधील गणित या विषयाचा इयत्ता 5वीचा आपण अभ्यास करणार आहोत आणि त्याच्यात कोणतं प्रकरण बघणार आहोत मुलांनो? आज आपण 12वं प्रकरण बघणार आहोत, परिमिती व क्षेत्रफळ. तर आज आपल्याला परिमिती आणि क्षेत्रफळ याचा अभ्यास करायचा आहे मुलांनो. आता मुलांनो आपण क्षेत्रफळाची उजळणी करूया. क्षेत्रफळालाच आपण एरिया म्हणतो मुलांनो. आता आपण अभ्यासामध्ये आता काय बघितलं होतं? आपण परिमिती शिकलो होतो. आयताची परिमिती कशी काढतात, चौरसाची परिमिती कशी काढतात आणि त्याचे सूत्र सुद्धा आपण इथे शिकलेलो आहोत. आता आपण क्षेत्रफळ म्हणजेच काय होते मुलांनो? एरिया. तर आपण क्षेत्रफळाचं म्हणजे काय होते ते बघूया आणि क्षेत्रफळ कसं काढतात ते बघूया. बघा इथे वरील आकृत्यांपैकी एबीसीडी या आयतामध्ये बघा इथे वेगवेगळ्या आपल्याला आकृत्या दिसत आहेत. तर ह्या आकृत्यांमध्ये एबीसीडी या आयतामध्ये 1 सेंटीमीटर बाजू असलेले 6 चौरस आहेत. बघा एबीसीडी, बघा इथे बघा एबीसीडी कसं आलं मुलांनो? एबीसीडीचं क्षेत्रफळ 6 सेमी, 6 चौ सेमी. क्षेत्रफळाचं जे युनिट आहे ते काय आहे? चौ सेमी म्हणजे चौरस सेमी. इथे किती चौरस आहेत बघा? 1 2 3 4 5 6. म्हणून एबीसीडी याचे क्षेत्रफळ किती आलेले आहे मुलांनो? 6 चौ सेमी आलेला आहे. याचं क्षेत्रफळ बघा 1 2 3 4 5 6 7 8 9. याचं जे क्षेत्रफळ आहे ते किती आहे मुलांनो? 9 चौ सेमी. याचं किती आहे? 9 चौ सेमी. आता बघा पी क्यू आर एस याचं क्षेत्रफळ किती आहे बघा? इथे किती चौरस आहेत? 1 2 3 4. म्हणजे इथे किती आहे? 4 चौ सेमी. बघा आलेख पेपरवर आपल्याला काढलेला आहे आणि एक एक जो युनिट आहे, एक एक जो हे आहे तो कितीचा आहे? 1 सेंटीमीटरचा आहे. तर म्हणून इथे बघा आता आय जे के एल कितीचं होईल? 1 2 3 4 5 6 7 8. याचा 8 चौ सेमी येईल. आणि बघा ई एफ जी एस किती होईल? 1 2 3 4. तर बघा प्रत्येकांचे क्षेत्रफळ कसे वेगवेगळे आलेले आहेत मुलांनो. तर याचं जे एबीसीडी त्याचप्रमाणे इतर आकृत्यांतील चौरसांची संख्या आणि प्रत्येक आकृतीचे क्षेत्रफळ असे येणार आहे. आणि आपण बघितले मुलांनो की प्रत्येक आकृत्यांचे क्षेत्रफळ वेगवेगळे आलेले आहेत. जसं एम एन आर एस किती सांगितलं तर मुलांनो? 1 2 3 4 5 6 7 8 9. याचं किती आलेलं आहे? 9 चौ सेमी क्षेत्रफळ आलेलं आहे. याचं आपण बघितलं पी क्यू आर एस याचे किती आलं होतं मुलांनो? 1 2 3 4 5 हे क्षेत्रफळ आलेलं आहे मुलांनो. म्हणजे प्रत्येकांचे जे क्षेत्रफळ आहेत ते कसे आलेले आहेत? वेगवेगळे आलेले आहेत. तर बघा मुलांनो जसं आता इथे पहिलं एम एन आर एस चे क्षेत्रफळ बघितलं. तर बघा एम एन आर एस चे क्षेत्रफळ आपण आताच मी तुम्हाला सांगितलं. एम एन आर एस चं क्षेत्रफळ किती येईल मुलांनो? बघा 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे याचं क्षेत्रफळ किती आलेलं आहे? 9 चौ सेमी आलेलं आहे. याचं बघूया ई, समजा आपण बघा ई एफ जी एच याचं क्षेत्रफळ बघितलं मुलांनो तर किती येणार आहे? किती चौरस आहेत तिथे? 1 1 सेंटीमीटरचे 1 2 3 4. म्हणून बघा इथे लिहिलेलं आहे की चौरस ई एफ जी एच चे क्षेत्रफळ 4 चौ सेमी आहे. आता बघा पी क्यू आर एस च किती आलेलं आहे मुलांनो? 5 चौ सेमी आलेला आहे. कारण इथे किती चौरस आहेत? 1 2 3 4 5. म्हणजे याचं क्षेत्रफळ आहे 5 चौ सेमी. तसंच बघा मुलांनो आता आय जे के एल याचं क्षेत्रफळ 8 येणार आहे मुलांनो. 8 कसं आलं बघा? 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे आपण म्हणू शकतो की आय जे के एल चे क्षेत्रफळ 8 चौ सेमी आहे. तर इथे बघा प्रत्येकांचे क्षेत्रफळ कसे आहेत मुलांना? वेगवेगळे आलेले आहेत. तर इथे अतुल काय म्हणतो? सर क्षेत्रफळाचे एकक
एकक म्हणजे युनिट. क्षेत्रफळाचे एकक जे आहे स्टँडर्ड युनिट ते किती आहे? चौसेमी असं का लिहिलं जाते? आपण बाजू तर सेंटीमीटर मध्ये मोजतो. बघा खूप छान प्रश्न यांनी केलेला आहे की बाजूला आपण मोजतो तर आपण सेंटीमीटर मध्ये मोजतो, पण क्षेत्रफळाला आपण चौसेमी का बरं मोजतो मुलांनो? शिक्षक म्हणतात सेंटीमीटर हे लांबीचं प्रमाणित एकक आहे. समजा आपल्याला लेंथ मोजायची आहे किंवा लांबी मोजायची आहे तर त्या लांबीचं जे एकक आहे, युनिट आहे, स्टँडर्ड युनिट काय आहे? ते आहे सेंटीमीटर आहे. आणि क्षेत्रफळ मोजायला क्षेत्रफळाचं प्रमाणित एकक हवं. मग याचं जे आहे आणि यासाठी मग क्षेत्रफळाचं का बरं चौसेमी येते? कारण जसं लांबी मोजायसाठी आपल्याला बाजूंची लांबी वगैरे मोजायची आहे तर सेंटीमीटर हे युनिट आहे, सेंटीमीटर हे एकक आहे. तसं मुलांना आता क्षेत्रफळ मोजायसाठी पण आपल्याला एक एकक पाहिजे. तर बघा त्यासाठी 1 सेमी बाजू असलेला चौरस हे प्रमाणित म्हणून एकक घेतात. म्हणजे बघा आपण क्षेत्रफळामध्ये का बरं चौसेमी घेतो? कारण 1 सेंटीमीटर बाजू असलेला चौरस हे प्रमाणित एकक म्हणून घेतात. म्हणून बघा 5 चौरस असले तर आपण 5 चौसेमी म्हटलं, 6 चौरस असले तर 6 चौसेमी म्हणतो आणि हे थोडक्यात 1 चौसेमी असं लिहितात. म्हणून त्याला आपण 1 चौसेमी असं लिहितो. नक्की तुम्हाला समजलं असेल मुलांना की क्षेत्रफळाला आपण चौसेमी का बरं घेतो? जितके स्क्वेअर असले, कारण एका आपण ज्या चौकोनाला 1 सेंटीमीटर घेतो आणि 1 सेंटीमीटरलाच आपण इथे 1 चौसेमी घेतो. तर बघा शेत, बागा, खेळाची मैदान आपण बघितलेली आहेत. इत्यादी मोठे क्षेत्रफळ मोजण्यासाठी 1 मीटर बाजू असलेला चौरस आपण घेतो. समजा आता जे मोठे मोठे आपण बघा प्लेग्राऊंड बघता तुम्ही किंवा शेत बघता, बागा बघता, तर हे सगळं मोजायचं आहे किंवा याचं क्षेत्रफळ काढायचं आहे तर मुलांना आपण 1 मीटर बाजू असलेला आपण चौरस घेतो. काय घेतो मुलांना? 1 मीटर बाजू असलेला आपण इथे चौरस घेतो. आणि हे चौरस हे आपण 1 मीटर जे आहे ते वापरतो आपण, ते प्रमाणित एकक आहे मुलांनो. तालुका, जिल्हा इत्यादींची आता बघा आपण बाग किंवा प्लेग्राऊंड शेतीचं बघितलं तर आपण मीटर हे प्रमाणित एकक घेतो. तर इथे तालुका, जिल्हा इत्यादीची क्षेत्रफळे मोजण्यासाठी आपण 1 किलोमीटर बाजू असलेला चौरस म्हणजेच 1 चौकिमी हे एकक घेतो. बघा मोठी जे आपल्याला मोजायचं आहे, तालुका झाला, जिल्हा झाला, तर आपण काय घेतो? 1 किलोमीटर बाजू असलेला चौरस घेतो. म्हणजेच बघा आपल्याला जिल्हा मोजायचा आहे, तालुका मोजायचा आहे, तर त्याचं क्षेत्रफळ काढताना आपण लक्षात ठेवायचं 1 किलोमीटर बाजू असलेला चौरस घेतो. म्हणजेच 1 चौकिमी हे एकक आपण प्रमाणित एकक आपण वापरतो. आता नक्कीच तुम्हाला समजलं असेल मुलांनो की का बरं आपण हे चौसेमी वापरतो क्षेत्रफळासाठी. आता आयताच्या क्षेत्रफळाचे आपण सूत्र बघूया. बघा आपण परिमितीचे सूत्र जसे बघितलेले आहेत तसेच आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र बघूया. म्हणजेच याला फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ रेक्टँगल. बघा आयताला आपण इंग्लिश मध्ये रेक्टँगल म्हणतो आणि क्षेत्रफळाला आपण एरिया म्हणतो आणि सूत्राला काय म्हणतो मुलांनो? फॉर्म्युला म्हणतो. तर बघा याचे आपण आता सूत्र बघूया मुलांनो. इथे बघा आता या आकृतीत ABCD आयताच्या प्रत्येक बाजूवर 1 सेमी अंतरावर खुणा मार्क केलेल्या आहेत. बघा मुलांनो प्रत्येक बाजूवर बघा 1 सेंटीमीटर अशा खुणा मार्क केलेल्या आहेत आणि बघा त्याच्यामध्ये 1 सेंटीमीटर ज्या खुणा ज्या केलेल्या आहेत, बघा 1 सेंटीमीटर अशा खुणा मार्क केलेल्या आहेत ABCD. आणि बघा समोरासमोरील बाजूंवरील खुणा आकृतीत दाखवल्याप्रमाणे जोडल्या. बघा 1 सेंटीमीटर हे बघा इथे स्केल जेव्हा ठेवली होती, बघा इथे स्केल ठेवली होती मुलांनो, तर बघा 1 सेंटीमीटरचा हे घेतलेला आहे, खुणा दाखवलेल्या आहेत आणि त्या खुणा आता जोडल्या. खुणा जोडल्यावर बघा समोरासमोरील बाजूवरील खुणा आपण आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आता जोडल्या आहेत. आता ह्या जोडल्यावर बघा इथे आणि तयार झालेल्या प्रत्येक चौरसाच्या बाजूची लांबी किती आहे मुलांनो? 1 सेंटीमीटर आहे.
म्हणून तयार झालेल्या प्रत्येक चौरसाचे जे क्षेत्रफळ आहे ते किती राहील मुलांनो, 1 चौसेमी राहील. कारण आपण जेव्हा स्केल इथे ठेवली आणि स्केलनी आपण मोजलं तेव्हा इथे मार्क केलेलं ते 1-1 सेंटीमीटरचं आहे. अंतर किती होतं मुलांनो, 1-1 सेंटीमीटरचं होतं. म्हणून इथे जे तयार झालेले हे जे चौरस, आता मग हे आपण इथे मार्क केलं होतं, मग याला जोडल्यावर इथे चौरस जे बनलेले आहेत तर त्या चौरसांच्या बाजूची जी लांबी किती राहील मुलांनो, ही 1 सेंटीमीटर, ही 1 सेंटीमीटर, ही 1 सेंटीमीटर, ही 1 सेंटीमीटर, ही 1 सेंटीमीटर अशा प्रकारे राहणार आहे. म्हणून तयार झालेल्या प्रत्येक चौरसाचे आपण प्रत्येक चौरसाचे क्षेत्रफळ काढूया तर किती राहील मुलांनो, 1 चौसेमी राहणार आहे. इथे किती चौरस आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, ए बी सी डी चे क्षेत्रफळ किती आलेलं आहे, 15 आलेला आहे. बघा हा जो प्रत्येक आहे 1-1 1 2 3 4 5 6 7 8, मग बघा 9 10 11 12 13 14 आणि 15. म्हणजे मुलांनो बघा इथे हे 1-1 जे चौरस आहेत ते किती सेंटीमीटरचे आहेत, 1-1 सेमीचे आहेत. असे पूर्ण आपण मोजले तर इथे 15 चौसेमी, म्हणजे आपण 15 चौसेमी आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो की ए बी सी डी चं क्षेत्रफळ काढायचं आहे तर क्षेत्रफळ किती आलेलं आहे, 14 सेमी आहे, सॉरी 15 सेमी आहे. बघा इथे हे 1-1 आपण असे मोजले तर किती झालं होतं मुलांनो, 1-1 मोजल्यावर आता 15 झालेलं होतं. आपण हे 1-1 चौरस आपण मोजले तर किती आपलं 15 आलेलं होतं. तर बघा एबीसीडी आयतात प्रत्येक ओळीत किती चौरस आहेत, 5 चौरस आहेत. 1 2 3 4 5 आणि 5 चौरस अशा 3 ओळी तयार झालेल्या आहेत. बघा ह्या ओळीमध्ये पण 5 आहेत, दुसऱ्या ओळीमध्ये पण 5च चौरस आहेत आणि तिसऱ्या ओळीमध्ये पण 5च चौरस आहेत. म्हणजे 5 गुणिले 3 5 3 15, म्हणजे टोटल किती चौरस आहेत मुलांना, इथे 15 चौरस आहेत. म्हणजे ते तयार झालेले जे चौरस आहेत ते किती आहेत मुलांनो, 15 आहेत. तर बघा यावरून एबीसीडी आयतात तयार झालेल्या चौरसांची जी संख्या आहे ती 3 गुणिले 5 बरोबर 15. कारण बघा एका ओळीमध्ये 5 आहेत, अशा 3 ओळी आहेत, तर 5 गुणिले 3 केलं असता 15. म्हणून आपण म्हणू शकतो एबीसीडी या आयताचे क्षेत्रफळ किती आहे, 15 चौसेमी आहे. आता बघा बाजूंची लांबी 4 सेमी आणि 2 सेमी असलेल्या या आयतामध्ये वरील प्रमाणे 1 चौसेमी क्षेत्रफळ असणारे, बघा इथे आपल्याला काय म्हटलंय, बाजूची जी लांबी आहे ती किती 4 आणि 2 सेमी असलेल्या आयतामध्ये वरील प्रमाणे 1 चौसेमी क्षेत्रफळ असणारे किती तयार होणार आहेत मुलांनो, 4 दुने 8. बघा इथे एका ओळीमध्ये किती आहेत, 1 2 3 4, म्हणजे एका ओळीमध्ये इथे 4 आहेत आणि अशा किती ओळी आहेत मुलांनो, 2 ओळी आहेत. तर 4 दुने 4 गुणिले 2 केलं तर 8 चौसेमी, 8 चौसेमी येणार आहे. म्हणजे याचं क्षेत्रफळ किती येईल मुलांनो, ह्या चौरसाचं 4 दुने 8, 8 चौसेमी येणार आहे. आणि असंही आपण मोजलं तर बघा 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे 8 चौसेमीच येणार आहे मुलांनो. चौरस काढला तर चौरसाची संख्या मोजली तर प्रत्येक ओळीत 4 चौरस अशा 2 ओळी आहेत. म्हणून 4 दुने 8 आलेला आहे. म्हणून बघा 4 दुने इथे 8 येणार आहे. म्हणजे याचं क्षेत्रफळ किती येईल मुलांनो, 8. आणि म्हणजे येथेही आयताच्या लांबी व रुंदी याचा गुणाकार एवढे चौरस तयार होणार आहे. बघा आपण असे मोजले तरी आपले 8च चौरस तयार होत आहे आणि यांचा गुणाकारही केला तर 4 दुने 8 येणार आहे. म्हणजे त्याचं जे क्षेत्रफळ आहे ते किती आहे मुलांनो, 8 चौसेमी होणार आहे. म्हणजेच बघा 2 गुणिले 8 बरोबर, इथे चुकीने 6 लिहिलेला आहे मुलांनो. बघा कारण इथे बघा किती चौरस आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 आणि एका ओळीमध्ये 4 आणि अशा किती ओळी आहेत, 2. तर बघा 2 गुणिले 4 केलं तर इथे 8 पाहिजे होतं मुलांना. हे चुकीने 6 लिहिलेलं आहे कारण
4 दुने 4 ने 2 ला गुणल्यावर 8 येतं. म्हणजेच 2 गुणिले 4 8 म्हणून या आयताचे क्षेत्रफळ 6 नाही 8 चौसेमी येणार आहे. किती येणार आहे मुलांनो? जे एकक आहे ते व्यवस्थित लिहायचे. आपण जे काय म्हणतात त्याला परिमितीचं एकक वेगळं आहे आणि क्षेत्रफळाचं एकक काय आहे? चौसेमी. आता नक्कीच तुम्हाला समजलं असेल की आपण चौसेमी का बरं लिहितो. यावरून आयताच्या क्षेत्रफळाचं मुलांनो तुम्हाला सूत्र जो मिळाला असेल तो सूत्र काय आहे? लांबी गुणिला रुंदी हे असं आपल्याला सूत्र मिळालेलं आहे. आणि हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवा मुलांनो. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिला रुंदी. म्हणजे कधी पण आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे तर आपल्याला लांबी गुणिला रुंदी करावं लागेल. ते त्याचं क्षेत्रफळ मिळेल आणि त्याचं एकक काय लिहावं लागेल मुलांनो? चौसेमी. परीक्षेवर बघा एककावरही मार्क असतात. तुम्ही इथे चौसेमी क्षेत्रफळाच्या एककात नाही लिहिलं आणि समजा इथे मीटर लिहिलं सेंटीमीटर लिहिलं तर तुमचं इथे मार्क सुद्धा कट होऊ शकते मुलांनो. आता बघा आपण आयताचे क्षेत्रफळ आपण अभ्यासलं आहे. आता आपण बघूया चौरसाच्या क्षेत्रफळाचे सूत्र. तर बघा चौरसाच्या क्षेत्रफळाचे सूत्र आपल्याला बघायचे आहे. यालाच आपण फॉर्म्युला फॉर द एरिया ऑफ स्क्वेअर. कारण चौरसला आपण काय म्हणतो? स्क्वेअर म्हणतो आणि क्षेत्रफळाला एरिया म्हणतो आणि सूत्राला फॉर्म्युला. तर आपण मुलांना आता बघूया चौरसाचे क्षेत्रफळ. त्याचा काय फॉर्म्युला असतो ते बघूया. इथे बघा मुलांना आपल्याला आकृती दिलेली आहे. या चौरसाची आकृती बघा. बघा हे जे चौरस आपल्याला दिलेलं आहे काय आहे? चौरस MNRS. तर याची जी आकृती बघितल्यावर इथे बघा चौरसाची बाजू किती आहे मुलांनो? 3 आहे. चौरसाची बाजू जी आहे ती 3 सेंटीमीटर आहे. आणि इथे बघा या चौरसामध्ये एक चौसेमी क्षेत्रफळ असणारे किती चौरस तयार होतील बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 इथे 9 हे चौरस तयार होत आहेत. म्हणजे या चौरसामध्ये एक चौसेमी असणारे 9 चौरस तयार झाले आहेत. म्हणजेच या चौरसाचा क्षेत्रफळ किती आहे मुलांनो? आपण म्हणू शकतो 9 चौसेमी. का बरं 9 चौसेमी आहे? कारण इथे किती चौरस तयार होऊन राहिले आहे? एक चौसेमी असलेले 9 चौरस तयार होत आहे. आणि इथे ह्याच्या बाजूची लांबी आपल्याला 3 सेंटीमीटर दिलेली आहे मुलांनो. आणि आपल्याला माहित आहे की चौरसाच्या चारी बाजूंची लांबी कशी असते? सारखी असते मुलांनो. तर 3 गुणिला 3 करूया तर 3 3 9 येणार आहे. बघूया आपण. बघा इथे 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजेच याचं जे क्षेत्रफळ आहे ते 9 येणार आहे. कारण बघा प्रत्येक ओळीमध्ये किती आहेत मुलांनो? 3 आहेत. आणि याच्या किती ओळी आहेत? इथे 3 आहेत. बघा प्रत्येक ओळीमध्ये 3. इथे हा एक स्क्वेअर आहे, हा आहे, हा आहे, हा 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 असे टोटल किती झाले मुलांनो? 9. तर प्रत्येक ओळीमध्ये 3 चौरस. अशा किती ओळी आहेत मुलांनो? 3 ओळी आहेत. तर म्हणून 3 3 9. म्हणून याचं जे क्षेत्रफळ आहे चौरसाचं ते 9 चौसेमी येणार आहे. बघा 3 गुणिला 3 बरोबर 9 चौरस आहेत. म्हणून 3 गुणिला 3 3 3 किती होते मुलांनो? 9 होते. आणि बघा चौरसाच्या प्रत्येक बाजूची लांबी आपल्याला किती दिली होती? त्याची लांबी जी आहे ती 3 सेंटीमीटर दिलेली आहे. लांबी आहे 3 सेंटीमीटर. तर बघा दोन बाजूंच्या लांबीचा जो गुणाकार आहे प्रोडक्ट आहे तो 3 गुणिला 3 केल्यावर किती आला आहे? 9 हे उत्तर आलेलं आहे मुलांनो. म्हणजे ह्या चौरसाचं क्षेत्रफळ 9 चौसेमी आहे. का बरं असं केलं हे सुद्धा बघा. तुम्हाला माहित आहे इथे एका ओळीमध्ये किती चौरस आहेत? 1 सेंटीमीटर असलेले 3 चौरस आहे. तर एका ओळीमध्ये 3 आहेत. अशा 3 ओळी होत्या मुलांनो. आणि एका ओळीत 3 अशा किती ओळी आहेत? 3. म्हणून ह्या दोघांचा गुणाकार केला असता किती उत्तर आलेलं आहे मुलांनो? 3 गुणिला 3 म्हणजे 3 3 9 हे उत्तर आलेलं आहे. आणि या बाजूची जी लांबी आहे ती किती होती मुलांनो? 3 सेंटीमीटर. तर चौरसाचे जे क्षेत्रफळ आहे मुलांनो ते बघा. यावरून आपल्याला चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र कोणतं मिळालेलं आहे? बाजूची लांबी गुणिला बाजूची लांबी असं हे सूत्र मिळालेलं आहे. चौरस जसं बघा
आयताचं क्षेत्रफळाचं जे सूत्र आहे ते आपल्याला वेगळं मिळालं होतं. इथे काय आहे, चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूची लांबी गुणिला बाजूची लांबी. तर बघा मुलांना आपण प्रश्न वाचूया. पहिला प्रश्न काय आहे इथे, एका आयताची लांबी 20 सेंटीमीटर व रुंदी 15 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? तर बघा मुलांना आपल्याला इथे काय दिलेलं आहे, आयताची लांबी दिलेली आहे आणि रुंदी दिलेली आहे. तर आपल्याला आयताचं क्षेत्रफळ काढायचं आहे. तर आपण याच्यात काय करूया मुलांनो, आपण अगदी सोपी आहे, आपल्याला सूत्र फक्त माहित पाहिजे. तर बघा इथे लांबी दिलेली आहे 20 आणि रुंदी दिलेली आहे 15 सेंटीमीटर. तर आयताच्या क्षेत्रफळाचे फॉर्म्युला काय आहे मुलांनो, सूत्र काय आहे, आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे मुलांनो, लांबी गुणिला रुंदी. इथे बघा आपल्याला लांबी किती दिलेली आहे, 20 सेंटीमीटर गुणिला आपल्याला 15 करावं लागेल मुलांनो. आणि बघा आपण 20 गुणिला 15 करूया, 15 शून्य शून्य आणि 15 दुणे 30, म्हणजे किती आलेलं आहे मुलांनो, 300. म्हणजेच आयताचे क्षेत्रफळ किती आलेलं आहे मुलांनो, 300 आलेलं आहे. बघूया आपण कसं सोडवलेलं आहे यांचं, आपण तपासून बघूया मुलांनो. बघा लांबी दिलेली आहे, इथे रीत बघूया आपण. आयताचे क्षेत्रफळ बरोबर आपण जे लिहिलेलं आहे तेच लांबी गुणिला रुंदी. आणि या सूत्रानुसार लांबी जी आहे ती 20 आहे आणि रुंदी ही 15 सेंटीमीटर आहे. आणि गुणाकार केल्यावर याचं जे उत्तर आहे 20 गुणिला 15 केल्यावर 300 उत्तर आलेलं आहे. म्हणजेच याचं क्षेत्रफळ किती आहे मुलांनो, 304 सेमी. म्हणून या आयताचे जे क्षेत्रफळ आहे ते काय आहे, 304 सेमी. बघा अगदी सोपी प्रश्न होता, फक्त काय लक्षात असायला हवं मुलांना, आपल्याला याचं सूत्र लक्षात हवं. सूत्र लक्षात असल्यावर आपण त्याच्यात व्हॅल्यू टाकून आपण उत्तर लवकर काढू शकतो मुलांनो. आता दुसरा प्रश्न बघूया. आणि दुसरा प्रश्न बघा, लांबी आहे 4 मीटर. बघा लांबी 4 मीटर आणि रुंदी 3 मीटर असलेल्या एका भिंतीला मुलांनो रंग द्यायचा आहे. एका भिंतीला काय द्यायचं आहे, रंग द्यायचा आहे. आणि एका चौरस मीटरला 25 रुपये मजुरी असल्यास रंग देण्यासाठी किती मजुरी द्यावी लागेल? तर बघा मुलांनो प्रश्न आपण एकदा अजून नीट वाचूया. आपल्याला काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये, लांबी दिलेली आहे 4 मीटर आणि रुंदी दिलेली आहे 3 मीटर असलेल्या एका भिंतीला काय द्यायचं आहे, रंग द्यायचा आहे. आणि एका चौरस मीटरला 25 रुपये आणि एका चौरस मीटरला 25 रुपये रोजी असल्यास रंग देण्यासाठी किती मजुरी द्यावी लागेल? तर आपण सगळ्यात पहिले काय काढूया मुलांना, इथे त्याचं क्षेत्रफळ काढूया. तर बघा प्रथम रंग देणाऱ्या भिंतीचे आपण इथे क्षेत्रफळ काढावे लागेल. आणि क्षेत्रफळाचा जो सूत्र आहे तो काय आहे मुलांनो, लांबी गुणिला रुंदी आहे. आपल्याला माहित आहे मुलांनो, आपण इथे लिहायचं आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिला रुंदी. तर लांबी किती दिलेली आहे मुलांनो, 4, रुंदी दिली आहे 3, म्हणजे इथे 12 चौ सेमी. म्हणजे आपल्याला जे क्षेत्रफळ आहे मुलांनो ते किती आलं आहे, 12 चौ सेमी हे क्षेत्रफळ आपलं आलेलं आहे. आपण तपासून बघूया मुलांना. आणि त्याच्यानंतर आपल्याला मग काय करायचं आहे, एक चौरस मीटरला 25 रुपये, तर 12 चौरस मीटरला किती लागेल ते काढायचं आहे. बघा इथे क्षेत्रफळ, भिंतीचे क्षेत्रफळ बरोबर भिंतीची लांबी गुणिला भिंतीची रुंदी. तर भिंतीची लांबी 4 मीटर दिलेली आहे आणि रुंदी इथे किती दिली आहे मुलांनो, 3 दिलेली आहे. तर बघा इथे आपण 4 गुणिला 3 केलं तर 12 आलेला आहे. बघा म्हणजे 4 व 3 यांना गुणल्यावर 12 उत्तर येते. म्हणजेच आपण काय म्हणूया, ज्या भिंतीला रंग द्यायचा आहे त्या भिंतीचं क्षेत्रफळ किती आलेलं आहे, 12 चौ सेंटीमीटर आलेलं आहे. पण आता एका चौ सेंटीमीटरला 25 म्हणत आहे, तर मग 12 चौ सेमीला करायचं आहे. तर आपण काय करूया, कारण एका चौ मीटरला 25 रुपये, तर
12 चौमीटरला काढण्यासाठी किती लागेल? तर आपल्याला काय करावं लागेल? गुणाकार करावा लागेल मुलांना. बघा 4 तिरी 12 आलेला आहे, म्हणजेच भिंतीचं क्षेत्रफळ 12 चौमीटर आलेलं आहे. बघा 12 चौमीटर आलेलं आहे. मग इथे बघा इथे मीटर दिलेलं होतं म्हणून चौमीटर आलेलं आहे आणि एका चौरस मीटरला 25 रुपये मजुरी आहे. तर 12 चौमीटर भिंतीला किती लागेल? तर आपण काय करूया? याला गुणाकार करूया. 12 गुणिला 25 करूया आणि 12 गुणिला 25 केल्यावर काय उत्तर आलं मुलांनो? 300 हे उत्तर आलेलं आहे. म्हणून भिंतीला रंग देण्यासाठी 300 रुपये मजुरी द्यावी लागेल. समजलं मुलांनो? हे आपण काय केलं याच्यामध्ये एकदा बघूया. इथे बघा लांबी आपल्याला दिली होती 4 मीटर आणि रुंदी दिली होती 3 मीटर आणि असलेल्या एका भिंतीला बघा इथे मुलांना एका भिंतीला रंग द्यायचा आहे. त्या भिंतीला काय करायचं होतं? रंग द्यायचा होता. तर आपण काय केलं? आधी त्याचं क्षेत्रफळ काढलं. त्या भिंतीचं काय काढलं? क्षेत्रफळ काढलं आणि त्या क्षेत्रफळाचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे? भिंतीची लांबी गुणिला भिंतीची, इथे लिहूया आपण भिंतीची लांबी गुणिला भिंतीची रुंदी. तर बघा लांबी गुणिला रुंदी लिहिलेला आहे मुलांनो आणि बघा भिंतीची लांबी किती होती? 4 मीटर गुणिला भिंतीची रुंदी 3 मीटर म्हणजे इथे 12 चौमी, म्हणजेच बघा त्या भिंतीचं क्षेत्रफळ किती आलं होतं? 12 चौमीटर आलेलं होतं. पण आपल्याला काय होतं? 1 चौरस मीटरला 25 रुपये. तर आता आपल्याला रंग देण्यासाठी किती मजुरी द्यावी लागेल? तर मग आपण लिहूया की 12 चौमीटरला रंग द्यायसाठी 12 चौमीटरला चौमीटर भिंतीला, ओके, भिंतीला रंग देण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल मुलांनो? 12 गुणिला एका मीटर साठी 25 आहे तर 12 गुणिला 25 करावं लागेल आणि 12 ला 25 ने गुणल्यावर बघूया आपण 25 गुणिला 12 करूया. तर 12 म्हणजे किती होते मुलांनो? 60. व्हेरी गुड. 12 गुणिले 24, 24 मध्ये 6 टाकले तर 30, म्हणजे उत्तर किती आले आहे? 300. 300 रुपये मजुरी द्यावी लागेल. नक्कीच मुलांना तुम्हाला हे समजलं असेल. बघा दुसरं उदाहरण बघा 15 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल? बघा चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे आहे आणि त्याची बाजू दिलेली आहे 15 सेंटीमीटर. तर बघा याच्यात आपल्याला काय करावं लागेल? चौरसाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला लिहावा लागेल आणि चौरसाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला म्हणजे 4 गुणिला त्याची जी बाजू आहे त्यांनी आपल्याला गुणावं लागेल. बघूया आपण आता इथे बाजू रीत मध्ये बघा आपण काय केलेलं आहे. रीत आपण बघा हा जो प्रश्न आहे 15 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे आहे आणि इथे बघा आपल्याला बाजू किती दिलेली आहे. चौरसाच्या क्षेत्रफळाचा जो सूत्र आहे ते लिहूया. बाजूची लांबी गुणिला बाजूची लांबी. तर बघा इथे बाजूची लांबी किती दिली आहे मुलांनो? शाबाश, बाजूची लांबी दिलेली आहे 15 सेंटीमीटर. म्हणजे आपण काय करूया? 15 गुणिला 15. बघा 15 गुणिला 15 करूया. 15 ने 15 ला गुणल्यावर 15 पाची 75, 75 होतात. 7 हातचे देऊया आणि इथे 5 लिहूया मुलांनो. मग 15 एक 15 होतात आणि 15 मध्ये 60 टाकूया तर 15 मध्ये 60 टाकूया. 16, 17, 18, 19, 20, 21, 22. म्हणजे बघा 15 गुणिला 15 केल्यावर आपल्याला जो गुणाकार आहे तो 225 चौसेमी. म्हणजे बघा आपल्याला इथे फक्त लांबी दिलेली होती तर आपण चौरसाचं पण क्षेत्रफळ काढायचं होतं. आपण काय केलं? चौरसाच्या क्षेत्रफळाचं पण सूत्र इथे लिहिलं आणि बाजूची लांबी काय आहे? 15 सेंटीमीटर होती. त्याचं 15 गुणिला 15 केल्यावर आपल्याला जे उत्तर आहे ते 225 मिळालं आहे मुलांनो आणि 225 चौसेमी याचं उत्तर राहील. उदाहरण बघूया. एका चौरसाकार खोलीची बाजू 4 मीटर आहे. त्या खोलीला फरशी बसवण्यासाठी 1 चौरस मीटरला 35 रुपये याप्रमाणे किती मजुरी द्यावी लागेल? तर बघा हा सारखाच प्रश्न आहे मुलांनो. इथे बघा चौरसाच्या
आपल्याला काय काढावं लागेल, क्षेत्रफळ काढावे लागेल आणि चौरसाच्या क्षेत्रफळाचं आपल्याला सूत्र लिहावं लागेल आणि आपल्याला बाजू दिलेली आहे 4 मीटर. तर आपण चौरसाचा क्षेत्रफळाचा पण सूत्र लिहूया मुलांनो. आणि मग त्याचं जे चौरस क्षेत्रफळ बघा, प्रथम चौरस खोलीचे आपल्याला क्षेत्रफळ काढावे लागेल आणि क्षेत्रफळामध्ये बघा मुलांनो आपण त्याचं जे फॉर्म्युला आहे ते लिहूया. चौरसाचे क्षेत्रफळ. तर काय मुलांनो त्याचं सूत्र आहे सांगा. व्हेरी गुड. बाजूंची लांबी गुणिला बाजूंची लांबी. बाजूची लांबी गुणिला बाजूची लांबी. तर इथे बघा मुलांनो आपल्याला बाजूची लांबी किती दिली आहे, 4 मीटर. म्हणून आपण इथे 4 गुणिला 4 करूया मुलांनो. म्हणजेच किती आलं आहे, 16 चौ मीटर. म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ किती आलेले आहे मुलांनो, त्या चौरसाकार खोलीचं जे क्षेत्रफळ आहे ते आलेलं आहे 16 चौ मीटर आलेलं आहे. मग आता त्यांनी काय म्हटलं आहे, एका चौरस मीटरला 35 रुपये. तर बघा एका चौरस मीटरला 35 रुपये, तर 16 चौरस मीटरला किती येईल खर्च. मग आपण इथे लिहूया 16 चौ मीटरला किती मजुरी द्यावी लागेल. तर आपण इथे लिहूया 16 गुणिला, कारण एका मीटरला आपण बघा आपण लिहूया एका मीटरला 35 रुपये. याप्रमाणे 16 चौ मीटरला 16 गुणिला आपल्याला काय करावं लागेल, 35 करावं लागेल. तर बघा याचा आपण गुणाकार करूया मुलांनो. 35 गुणिला 16. बघा 16 गुणिला 5 केलं तर किती येते, 16 पंचे 80. मग इथे 0 लिहूया. हातचा मुलांनो इथे 8 देऊया. आता बघा 16चा पाडा म्हणा 3 दा 16 16 32 16 48. मग बघा 48 मध्ये हे 8 मिळवूया. 8 गुणिले 16 चे 6, हातचाला 1 4 ने 5. म्हणजे बघा 560. तर 560 रुपये लागतील. म्हणजे आपण म्हणू शकतो की एक चौरस मीटरला 35 रुपये, याप्रमाणे 12 चौ मीटरला 560 रुपये खर्च येईल. बघूया मुलांना आपलं उत्तर आपण तपासून बघूया. बघा इथे प्रथम चौरसाकार खोलीचा आपण इथे क्षेत्रफळ काढले आहे आणि क्षेत्रफळामध्ये बघा चौरसाकार खोलीचे क्षेत्रफळ म्हणजेच बाजूची लांबी गुणिला बाजूची लांबी. बाजू किती दिलेली आहे, 4 सेंटीमीटर. म्हणून 4 गुणिला 4, 4 चौक 16 म्हणजे 16 चौ मीटर आलेला आहे चौमी. आता आपल्याला एका मीटरला 35 रुपये म्हणून चौरस खोलीचे क्षेत्रफळ 16 आला. पण एका चौरस मीटरला बघा 4 चौक 16 आलेला आहे. त्याच्यानंतर एक चौरस मीटरला 35 रुपये, म्हणून आपण 35 गुणिला काय केलाय बघा, एक चौरस मीटर फरशी बसवण्यासाठी 35 रुपये मजुरी द्यायची आहे. म्हणून आपण 16 चौ मीटर जागेवर फरशी बसवण्यासाठी 16 गुणिला आपल्याला 35 करावं लागेल. उत्तर आलं आहे 560 रुपये मजुरी. म्हणजे बघा आपल्याला किती मजुरी द्यावी लागेल, 560 रुपये मजुरी द्यावी लागेल. तर मुलांना नक्कीच आपण तुम्हाला हे प्रकरण समजलं असेल. फक्त 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आपल्याला इथे, की आयताचं परिमितीचं सूत्र, पुन्हा आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र, हे सूत्र लक्षात ठेवायचं. तसंच चौरसाचं सुद्धा परिमितीचं आणि त्याच्या क्षेत्रफळाचं सूत्र, हे दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला लक्षात असले तर तुम्ही असे आलेले तुम्हाला कसेही प्रकारचे शाब्दिक उदाहरण दिले तर ते तुम्ही मुलांनो नक्की सोडवू शकता. आता आपण सारांश बघूया मुलांनो. तर सारांश मध्ये बघा या प्रस्तुत पाठामध्ये आपण आयताच्या व चौरसाची परिमिती व क्षेत्रफळ याचे सूत्र व काही उदाहरणे पाहिली आहेत. तर मुलांना आपण ह्या पाठामध्ये काय शिकलेलो आहोत, चौरसाची आणि आयताचं परिमिती कशी काढतात आणि क्षेत्रफळ कसं काढतात याची आपण इथे
सूत्र सुद्धा बघितलेले आहेत मुलांनो. आणि इथे आपला ह्या प्रकरणाचा अभ्यास संपलेला आहे.